घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। घाटकोपर पूर्वच्या अशोकनगर परिसरातली ही घटना आहे। गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला। रात्रभर झालेल्या पावसाने डोंगराचा भाग कोसळला। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची माहिती आहे। अग्निशमन दल एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सविस्तर तपशील देत आहेत। नंदकिशोर, विक्रांत, हा संपूर्ण परिसर आहे हा कुर्ला आणि घाटकोपरच्या मध्ये आहे। एक चाळ आहे आणि चाळीच्या वरती जे आहे ती मोठा एक डोंगर टाइप जो आहे विहिरी आहे आणि डोंगरच्या वरचा एक जो दगड आहे आणि काही माती जी आहे ती अचानक जी चाळ आहे त्या चाळीवरती येऊन पडलेला आपल्याला पाहायला मिळते। चाळीमध्ये 4 ते 5 जण जे आहेत ते अजूनही अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या एनडीआरएफची टीम जी आहे ती त्या ठिकाणी हा महानगरपालिकेचं बचाव कार्य सध्या त्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र 3 ते 4 लोक जे आहेत ती त्या ठिकाणी अडकलेली अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। घुसिया चाळ या खरतर चाळमध्ये ही संपूर्ण जी आहे ती लोक राहत होती। मात्र अचानक 3:48 म्हणजे जवळपास पहाटेच्या सुमारास अचानक ही संपूर्ण वरचा एक मोठा दगड आणि सोबतच जर माती जी आहे ती अचानक घरावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण डोंगराच्या वरती सुद्धा काही पद्धतीची घरं असल्याचं सुद्धा समजतंय। त्याच्यामुळे नेमकी अजून किती पद्धतीने हानी झालेली आहे हे समोर आलेलं नाही। मात्र सध्या बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। एनडीआरएफची टीम असू दे किंवा अग्निशमन दलाच्या तुकड्या असू दे सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतात। विक्रांत, बघितलं तर कालपासून मोठ्या पद्धतीने पाऊस जो आहे तो मुंबईतल्या ठिकठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच ही घटना जी आहे लँडस्लायडिंगची ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी आहेत आणि 3 ते 4 जणांना आतमध्ये अडकल्याची जी आहे ती माहिती समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, नंदकिशोर, बचाव कार्य कुठपर्यंत पोहोचलंय? बचाव कार्य पूर्ण होण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो या संदर्भातले काही तपशील आहेत, अंदाज आहेत? नक्कीच मोठा कालावधी खरं तर लागू शकतो। सकाळी 4च्या दरम्यान ही संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली होती। त्याच्यानंतर तात्काळ जी आहे ती एनडीआरएफची टीम असू दे किंवा अग्निशमन दल असू दे ही घटनास्थळी पोहोचलेली होती। मात्र मोठा दगड जो आहे तो चाळीवरती जो आहे त्या घरावरती जो आहे तो येऊन पडलेला आहे। त्यामुळे संपूर्ण दगड जो आहे तो कडेला काढायचा प्रयत्न जे आहे ते जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठा कालावधी जो आहे तो लागू शकतायत। मात्र 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी एनडीआरएफची टीम जी आहे ती खरं तर घटनास्थळी आहे। शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। काही जण आतमध्ये अडकल्याची सुद्धा स्थानिकांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। त्यामुळे मोठा धोका जो आहे तो आसपासच्या सुद्धा घरांना होऊ शकला असता आणि तशा पद्धतीची नोटीस जी आहे ती दिली होती का, तिथलं स्थलांतर केलं होतं का, किंवा घराच्या वरती काही डोंगराच्या वरती काही घरं होती त्याच्यामुळे त्या वरच्या सुद्धा घरांना काही इंटिमेटम दिला होता का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र बचाव कार्य जे आहे ते मोठ्या पद्धतीने सुरू आहे आणि मोठा कालावधी खरं तर विक्रांत यासाठी लागू शकतो। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर तपशिलांसाठी। घाटकोपरच्या परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। घरांवर ही दरड कोसळलेली आहे। घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता आणि त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। गौसिया चाळ परिसरामध्ये गौसिया चाळीतल्या घरांवर ही दरड कोसळलेली आहे। तर बचाव कार्य सध्या सुरू आहे। एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी या संदर्भातले तपशील आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। घाटकोपर पूर्व घाटकोपर ईस्टला असलेल्या अशोकनगर परिसरामध्ये गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला। रात्रभर पाऊस सुरू होता आणि त्यामुळे डोंगराचा हा भाग कोसळलेला आहे। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची माहिती सध्याची आहे। अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे। या बचाव कार्याची ही दृश्य आपण पाहतोय। परिसरामध्ये ॲम्ब्युलन्स पोहोचलेल्या आहेत। ज्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलंय त्यांना या रुग्णवाहिकेमध्ये भरलं जातंय, त्यांना उपचारांसाठी नेलं जातंय। मात्र अजूनही काही जण हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे आणि त्यामुळे बचाव कार्य हे सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। खणकरजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। आपण या घटनेसंदर्भातली माहिती घेतली असेल, काय नेमके आपले तपशील आहेत, कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे? मध्यरात्री उलटल्यानंतर पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे एक साधारणतः 3 घरांवरती ही दरड कोसळली असून आतापर्यंत तरी एक 7 ते 8 लोक या दरडीखाली अडकल्याची माहिती डिझास्टर मॅनेजमेंट कडनं मला पहाटे मिळाली। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि
लोकल महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत. अडचण एवढीच आहे की अत्यंत दाटीवाटीचा भाग आहे, आतमध्ये जाण्यासाठी जागा नाहीये. त्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे. दुर्दैव आहे अत्यंत, वारंवार आपण नोटीस देत असतो, परंतु हे नागरिक या दरडीच्या खाली ज्यांची घरं आहेत, महापालिकेच्या वतीने यांना सूचना नोटीस देऊन सुद्धा घरं इथून नागरिक स्थलांतर करत नाहीत. भावनेचा विषय असतो, आपलं घर सोडण्याची कोणाची इच्छा नसते, परंतु अशा ठिकाणी घरं असल्यामुळे अशा काही घटना घडल्यानंतर मात्र मदत कार्य करताना प्रचंड अडचण निर्माण होते. परंतु तरी देखील एनडीआरएफ असो, अग्निशमन दल असो आणि महापालिका असो, ही तिघही घटना अगदी खरं आहे खंडकर, जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अडचणी येता आहेत, त्याचीही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. एका बाजूला बचाव कार्य शुरू असल्याचे दृश्य. बारिश के चलते हुए घाटकोपर पुलिस थाने के अशोकनगर के एरिया में यहाँ पे लैंडस्लाइड हुआ है. 2 लाशें अभी तक बरामद हुई है और बाकी रेस्क्यू का काम टीम्स कर रही है. यहाँ पे पुलिस भी तैनात है और बाकी सारे जो रेस्क्यू ऑपरेशन में होने चाहिए वो भी सारे जो टीम्स है वो तैनात है. बीएमसी के ऑफिशियल्स है, एनडीआरएफ के ऑफिशियल्स है, बाकी सारे ऑफिशियल्स है. सर कितने बजे की घटना है? और रात को करीब 3 बजे की घटना है, थोड़े से आगे पीछे बारिश के चलते ये घटना हुई है. तो और कितने लोगों की फंसे होने की आशंका है? एग्जैक्ट अंदाजा नहीं, लेकिन 4-5 लोग फंसे हुए रहेंगे. ओके सर. सर मराठी में जाना चाहेंगे, किती वाजताची घटना आहे आणि काय घडलं ऍक्च्युली आणि कुठला एरिया आहे? अशोकनगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि बीएमसी हे सर्व काम करत आहेत. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आणखीही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता, भीती ही पोलिसांनीही व्यक्त केलेली आहे. बचाव कार्य सुरू आहे. या बचाव कार्याची दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी गणेश खंडकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. भाजपचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते ते आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. तरीही बचाव कार्य गतीनं सुरू आहे. त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. आधीच अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. दरड कोसळून या ठिकाणी 1-2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्याबाबत बचाव कार्य बीएमसीचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि यावर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत. आतापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवलं. अजून किती लोक फसण्याची आशंका आहे? 3-4 लोक खाली असू शकतील. निश्चित आकडा नंतर कळू शकेल. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. दृश्य आपण पाहतोय बचाव कार्याचे दृश्य आहेत. गौसिया चाळ परिसरामध्ये घाटकोपर पूर्वला दरड कोसळलेली आहे. रात्रभर पाऊस सुरू होता आणि त्यामुळं डोंगराचा काही भाग कोसळलेला आहे. ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. या परिसरामध्ये बचाव कार्य सध्या सुरू आहे. पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 4 ते 5 घरांवर ही दरड कोसळलेली आहे. आतापर्यंत दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली दबले गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जाते. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे आणि त्यामुळं हे बचाव कार्य जलद गतीनं सुरू आहे. मात्र हा दाटीवाटीचा परिसर असल्यामुळं बचाव कार्यात सुद्धा अनेक अडथळे येत आहेत. तरीही एनडीआरएफ, अग्निशमन दल हे बचाव कार्य करत आहेत. अतिशय वेगानं बचाव कार्य सुरू आहे. तर रात्रभर झालेल्या पावसानं डोंगराचा भाग कोसळलेला आहे आणि त्यानंतर सुरू असलेल्या या बचाव कार्याचे दृश्य आपण पाहतोय. दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. दरम्यान ढिगाऱ्याखाली आणखीही 3 ते 4 जण अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे.
रात्रभर पाऊस सुरू होता आणि त्यामुळे घाटकोपर पूर्वच्या अशोकनगर परिसरात असलेल्या गौसिया चाळीच्या परिसरामध्ये डोंगराचा काही भाग कोसळला, दरड कोसळली आणि त्यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत, तर आणखी 3 ते 4 जण या ढिगाऱ्याखाली, या दरडीखाली, या डोंगराच्या भागाखाली दबले गेल्याची शक्यता, भीती ही पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. घाटकोपर पूर्वमध्ये गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग या घरांवर कोसळलेला आहे. दोघांचे मृतदेह आतापर्यंत बचाव पथकांनी बाहेर काढलेले आहेत, तर आणखी 3 ते 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे आणि त्यामुळे हे बचाव कार्य जलद गतीनं सुरू आहे. आपण बचाव कार्याची ही दृश्य सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. खरं तर अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत, बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. मात्र यंत्रणा, NDRF असेल किंवा मग अग्निशमन दलाचे जवान असतील, हे सारेजण बचाव कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. जलद गतीनं हे बचाव कार्य व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे दृश्य आपण पाहतो आहोत. रुग्णवाहिकेमध्ये जखमी किंवा मृत यांना रुग्णवाहिकेतून पुढे उपचारांसाठी किंवा मग पुढील प्रक्रियेसाठी नेलं जाते. त्याचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. खरं तर रुग्णवाहिका या घटनास्थळापर्यंत पोहोचूही शकत नाही आहे. घटनास्थळापासून दूर रुग्णवाहिका आहे, त्यामुळे मग मृतदेह असेल किंवा मग जखमी असतील त्यांना उचलून झोळीत भरून या रुग्णवाहिकेपर्यंत आणावं लागतं. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. घाटकोपर पूर्वमध्ये गौसिया चाळ परिसरामध्ये ही घटना घडली आणि त्यामध्ये आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये बचाव पथकांना यश आलेलं आहे. NDRFचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. NDRFची तुकडी पोहोचलेली आहे, अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत आणि दोन्ही यंत्रणांकडून बचाव कार्य जलद गतीनं सुरू आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत, तर आणखी 3 ते 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे, भीती आहे. ही भीती पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी म्हटलं की रात्रीच्या वेळी ही दरड कोसळलेली आहे. साधारण 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सोबतच आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती, अधिकृत माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर आणखी 3 ते 4 जण या ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीतीही याच पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे. आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. नंदकिशोर, पोलिसांनी आताच माध्यमांशी बोलताना माहिती दिली की दोघांचे मृतदेह आतापर्यंत या दुर्घटनेतून बाहेर काढलेले आहेत. आणखी काही ताजे तपशील आपल्यापर्यंत पोहोचत आहेत का नंदकिशोर? मोठा दगड आहे तो खरं तर या चाळीवरती घरावरती येऊन पडलेला होता, त्यामुळे संपूर्ण आतमध्ये झोपलेलं कुटुंब होतं ते आतमध्ये अडकलं. त्यामध्ये आता सध्या दोघांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे, म्हणजे दोघांना जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. जवळपास 3 ते 4 लोकांना अजून आज आहेत, त्यांना सुद्धा काढायचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत. एक मोठा दगड आहे आणि ते दगड क्रशिंग मशीनच्या माध्यमातून हा फोडला जातोय आणि हा दगड फोडून जो आहे तो बाजूला सारून संपूर्ण आतमधले जे अडकलेले आहेत किंवा सध्या आतमध्ये कदाचित विक्रांत होऊ नये पण मृत्यू झालेला असू शकतात, कारण इतका मोठा दगड आकाराचा आहे तो अंगावरती पडल्यानंतर साहजिक आहे की जीव झाला. त्यामुळे त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचा जे प्रयत्न आहे ते सुरू असताना आपल्याला पाहायला मिळाले. सध्या यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती समोर येते. अजून सुद्धा बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे. NDRFची टीम असू दे किंवा अग्निशमन दल असू दे, हे संपूर्णच लोक जे आहेत, जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा दगड आणि काही माती जी आहे ती अचानक रात्री 3:45च्या दरम्यान जी आहे ती या चाळीवरती आलेली आपल्याला पाहायला मिळतात.
एकदम कंजेस्टेड जी आहे ती जागा आहे. त्यामुळे वेगवेगळे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. अनेक ठिकाणी खरं तर मुंबईत सुद्धा लँडस्लायडिंगच्या भीतीमुळे वेगवेगळ्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीच्या नोटीस ज्या आहेत त्या या घरांना दिलेल्या होत्या का, अशा पद्धतीची जी विचारणा जी आहे ते स्थानिकांकडून करण्यात येते, विरोधी पक्षाकडून खरं तर करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र मोठी दुःखद वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरात सध्या पाहायला मिळते. बरं, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या नव्या अपडेटसाठी, नव्या तपशिलांसाठी. तरी दोन दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पहिली दृश्य आहेत बचाव कार्य सुरू असल्याचे दृश्य आहेत. NDRF आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे बचाव कार्य सुरू आहे. अर्थात या बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे येत आहेत, कारण रस्ते अरुंद आहेत, तिथं पोहोचण्याचे मार्ग कमी आहेत, पोहोचताना सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत, अडचणी निर्माण होत आहेत. आणि दुसरी दृश्य आहेत ती या बचाव कार्यातून बचावलेल्यांना, अर्थात काही जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे सुरू असलेले प्रयत्न. आपल्यासोबत महापौर ऋतू तावडे जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातले काही तपशील जाणून घेऊया. तावडेजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये. आपण या संदर्भातली, या घटनेसंदर्भातली माहिती घेतली असेल, काय नेमके आपल्यापर्यंत तपशील पोहोचलेत? बचाव कार्य आता कशा पद्धतीने सुरू आहे? प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. मी स्वतः आता एक त्या ठिकाणी पोहोचते. घाटकोपर पश्चिमला ही घटना घडली आहे. राठोड मेडिकल स्टोअर वॉर्ड क्रमांक 129 मध्ये दरड कोसळलेली आहे. जवळपास 5-6 त्या ठिकाणी हे झालेले आहेत, घरं त्या ठिकाणी बाधित झालेली आहे. मी पोहोचतेच आणि पोहोचल्यानंतर मला तिकडे माहिती नक्कीच कळेल की काय झालंय संपूर्ण. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, NDRF टीम असेल, अग्निशमन दल सगळे त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करतात आहे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा तिथे पोहोचलेले आहे. गेल्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे ती त्या ठिकाणी गेल्यावर कळेल मला. ऋतुजी, आणखी एक प्रश्न असा आहे की या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना काही नोटिसेस वगैरे देण्यात आल्या होत्या का? काही वेळापूर्वी गणेश कणकर यांच्याशी बोलताना त्यांनी असा काहीसा उल्लेख केला होता. नाही, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी एक व्हायटल प्रोजेक्ट चालू आहे आणि बऱ्यापैकी नोटीस दिलेल्या होत्या. पण राठोड मेडिकल स्टोअरच्या पर्यंत तो पार्ट तिथपर्यंत असेल आणि नोटीस दिलेल्या असतील तर हे सगळं तिथे गेल्यानंतर पाहावं लागेल मला. परंतु घाटकोपर पश्चिम मधला या ठिकाणी मी पूर्व नगरसेविका असल्यामुळे या विभागाची, तर त्यामुळे बऱ्यापैकी या विभागाची मला संपूर्ण माहिती आहे. आणि या ठिकाणी अतिशय अरुंद अशा गल्ल्या आहेत, लोकांनी घरं बांधलेली आहेत, डोंगराला लागून असलेली घरं असतील. घाटकोपर पश्चिम हा घाटकोपर पासून मुलुंडपर्यंत डोंगराळ भाग आहे आणि त्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये घरं भरपूर आहेत. तर ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की डेंजर झोन मध्ये घर आहे तर पालिका त्या ठिकाणी नोटीस बजावत असते त्यांना. काही वेळा लोक निघायलाही मागत नाही, अशातलाही भाग असतो. तर त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांशी बोलून त्या पद्धतीने पालिकेला, लोकप्रतिनिधींना काम करावं लागतं. ऋतुजी, भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी मुंबई महानगरपालिका काय पावलं उचलू शकते, काय पावलं उचलली? मुंबई महानगरपालिका वारंवार नोटीस बजावून त्यांचं काम करत असते, परंतु काही वेळा लोकांकडनं पण प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी त्या विभागाची पूर्व नगरसेविका असल्यामुळे मला संपूर्ण विभागाची माहिती आहे. तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सखल माती किंवा डोंगर डेंजर झोन मध्ये असलेली घरं, अशा पद्धतीची आम्ही माहिती घेतो. पालिकेच्या माध्यमातून वारंवार त्यांना नोटीस दिल्या जातात, त्यांना सांगितलं जातं. परंतु लोकांचाही अट्टहास असा असतो की आम्हाला घाटकोपरमध्येच घर पाहिजे. आपण त्या ठिकाणी असलेले SRA प्रोजेक्ट असेल, खासगी विकासक असतील, त्यांच्याकडनं आपण PAP उपलब्ध करून वॉर्डला घेतो आणि त्या PAP आपण देण्याचा त्यांना पूर्ण प्रयत्न करतो. परंतु लोकांचा अट्टहास कधी असा असतो की आम्हाला घाटकोपर सोडून जायचं नाहीये, पण कधी कधी घाटकोपरमध्ये पण म्हणजे मुंबईतल्या त्या ठिकाणी जिथे मागणी करतात त्या ठिकाणी ते उपलब्ध नसतात. आता आपल्याकडे ऍज ऑन टुडे वर्षानगर किंवा त्या ठिकाणी मुलुंडच्या ठिकाणी आपल्याकडे PAP उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी आपल्याकडे PAP उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. अशी पण ही वस्तुस्थिती आहे. या घटनेची माहिती मला सदर ठिकाणी गेल्यानंतरच कळेल. तर मी आता पोहोचतेच आहे. पोहोचल्यानंतर मी संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला पूर्ण माहिती देईल. जी, आपण पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडून हे सगळे सविस्तर तपशील जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद ऋतू तावडेजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि पुढारी न्यूजच्या केलेल्या बातचीतीसाठी.